नमस्कार. छत्रपती संभाजी महाराज मेडिकल कॉलेज जे की साताऱ्याला आहे आणि 2021 मधलं हे कॉलेज आहे. कॉलेजचे रिव्ह्यूज आपण बघूया. सोबत कट ऑफ 2024 मध्ये किती लागलेला होता आणि 25 मध्ये किती होता याला कंपेअर सुद्धा करूया आपल्या कॅटेगरीनुसार. कॉलेजमध्ये पेशंट फ्लो कसा आहे, जसं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की जीएमसी कोल्हापूर सगळे रिव्ह्यूज पाहिले आपण व्यवस्थित. आता त्या कालच्या व्हिडिओला कमेंट होता की सर जीएमसी साताऱ्याचा व्हिडिओ बनवा. नागपूरच्या कमेंट आहे त्यामध्ये, छत्रपती संभाजीनगरचा आहे. आपण स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ बनवून त्याची एक प्लेलिस्ट बनवूया म्हणजे सर्वांना हे कामात येईल. आता जे आपलं छत्रपती संभाजी महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे साताऱ्यावालं, तर त्यावर एकदा सुरुवातीला आपण फोकस करू. बघा आता या कॉलेजमध्ये आपण जर डिपार्टमेंटचा विचार केला तर ENT डिपार्टमेंट तुम्हाला सुरुवातीला दिसतं. 2 युनिट्स आहेत. त्यानंतर OPDचा नंबर आहे 18 आणि यामध्ये हे सगळे डिसीज जे आहेत यांनी इकडे दिलेले आहे. इयर डिसीज असेल, नोज प्रॉब्लेम असतील, थ्रोट डिसीज असतील, तर हे सगळं आहे. यानंतर सर्जरी जे आहे तर युनिट्स आहेत 3 आणि याचं OPD नंबर आहे 9. त्यानंतर सर्जिकल मायनर आणि मेजर इलनेस जे तर हे सगळं यामध्ये कव्हर होतं. हे सगळं आपल्याला माहिती कशाला पाहिजे, कारण आपल्याला जर चांगला स्कोअर आहे, आपल्याला या कॉलेजची चॉईस फिलिंग करायचे, तर कॉलेजमध्ये नेमकं अकॅडमिक आणि सोबत हॉस्पिटल या दोन्ही गोष्टी ज्या आहेत तर या कंपेअर जर केल्या तर चांगल्या पाहिजे. पेशंट फ्लो पाहिजे, वेगवेगळ्या केसचा स्टडी झाला पाहिजे. तर त्यासाठी या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी डिस्कस करतोय. आता जर समजा आपण पुढचा विचार केला तर हे OPD नंबर जे 6 आहे तर यामध्ये पण आपल्याला समोरच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. नंतर परत मेडिसिनमध्ये काय तर OPD नंबर 11 आहे आणि मेडिकल इमर्जन्सी असेल, कॉमन जे पण गोष्टी आहेत त्या सगळ्या यामध्ये आल्या. त्यानंतर डेंटल हे जे आहे OPD नंबर 4 आहे. ओरल कॅन्सर स्क्रीनिंग वगैरे या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आल्या. ऑर्थोपेडिकमध्ये OPD नंबर आहे 11. यामध्ये परत सगळ्या इकडच्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या एव्हरी वेन्सडेला असतात हे आपल्याला दिलेलं आहे. या सगळ्या ज्या OPD आहे तर जवळपास समजा 15 प्रकारच्या आहे वेगवेगळ्या. व्हिडिओची लेंथ वाढेल, तुम्हाला या सगळ्या स्क्रीनवर दिसत आहेत त्या तुम्ही पाहू शकता. आता पुढचा अतिशय महत्त्वाचा विषय कोणता येतो, कोणत्याही कॉलेजमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायची असेल तर त्या ठिकाणी जे केअर युनिट्स असतात ज्यामध्ये ICU असेल, आपल्या नेहमीच्या ऐकण्याची गोष्ट की एखादा पेशंट आपण सहज म्हणतो की ICU मध्ये ॲडमिट आहे, म्हणजे थोडक्यात तो क्रिटिकल आहे. मग असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण केअर युनिट्स आहे तर कालच्या कोल्हापूरच्या GMC कॉलेजमध्ये आपण पाहिलं वेगवेगळे केअर युनिट्स. तर यात कोणकोणते आहे तर ICU मध्ये जवळपास 5 बेड्स आहे. ICCU मध्ये 10 बेड्स आहे. बर्न ICU आहे 5 बेड्स आहे. सर्जिकल ICU मध्ये 5 बेड्स आहे. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे, जसं पेडियाट्रिकमध्ये 27 आहे, इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये 5 आहे. ह्या सगळ्या ज्या आहेत तर टोटल बेड्सची जी संख्या आहे तर ती 67. आता यामध्ये थोडाफार अजून चेंज होईल, येणाऱ्या काही वर्षांमध्ये होऊ शकतं, येणाऱ्या या वर्षात पण होऊन जाईल. आता अजून एक महत्त्वाचा विषय येतो की ज्यावेळेस आपण एखाद्या कॉलेजचा विचार करतो तर कॉलेजमध्ये हॉस्टेल आणि मेस, कारण आपला मुलगा मुलगी तिकडे राहणार आहे तर त्यामुळं नेमकं हॉस्टेल आणि मेसची फॅसिलिटीज कशी आहे. कट ऑफ जो आहे ना तर कट ऑफचा विचार तर आपण करूयाच, कारण कट ऑफ तर महत्त्वाचाच असतो. ज्या पण वेळेस आपल्याला कट ऑफ पाहायचा एखाद्या कॉलेजचा, जसं आता समजा आता ही कॅटेगरी आपण जर पाहिली, आपण सगळी कॅटेगरीनुसार कट ऑफ या कॉलेजमध्ये पाहणारच आहे. कोणत्या कॅटेगरीचा कट ऑफ किती गेला काय, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. पण आता त्या अगोदर जे हॉस्टेल आणि मेसच्या ज्या सुविधा आहे तर त्याचं नेमकं काय आहे तर ते पण एकदा पाहून घेऊ. बघा आता बॉईज हॉस्टेल जे आहे तर त्यामध्ये ज्या नंबर ऑफ रूम्स आहे तर त्यामध्ये 2x8x3 आणि त्यानंतर टोटल कॅपॅसिटी कशी आहे तर 2 BHK आहे. जसं 1 BHK, 2 BHK, 3 BHK. तर ह्या ज्या रूम्स आहे तर ह्या 2 BHK वाल्या रूम आहे आणि 8 क्वार्टर्स त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आता जर गर्ल्सचा विचार केला आपण तर अगेन 2 BHK रूम आहे आणि 8 क्वार्टर्स आहे, म्हणजे बऱ्यापैकी सगळ्या सुविधा आहे. मेसची पण व्यवस्थित व्यवस्था आहे. त्यानंतर आता आपण काय करूया की जो कट ऑफ आहे आपला तर त्या कट ऑफकडे थोडं लक्ष देऊ, कारण सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यांचा जो विषय असतो की सर कट ऑफ किती जाईल कॉलेजचा. बघा आता 24 आणि 25ला कंपेअर करू. आता 24मध्ये कट ऑफ वाढलेले होते, 25मध्ये कमी झाले, कारण त्या स्कॅममुळं नीटच्या. यावर्षी पण रिनीट आहे तर त्यामुळं पेपरची लेवल बदलणार, तर त्यामुळं 25 सारखा कट ऑफ येईल असं वाटतं. पण तरी पेपर कसा येतो यावर ह्या गोष्टी अवलंबून राहतील. बघा आता 24मध्ये जे 445 मार्क लागले तर 25मध्ये डायरेक्ट 327वर कट ऑफ आला होता या कॉलेजचा ST कॅटेगरीसाठी. पण रँकमध्ये पहा 291,740 आणि 371,851 रँकमध्ये पण
खूप फरक पडला. आता जर समजा आपण पुढच्या आपल्या कॅटेगरीचा विचार केला, 564 कुठं आणि 449 कुठं, खूप मोठा डिफरन्स आहे. पण आता रँकवर फोकस करा की 1,20,000 1,23,000 या दरम्यान रँक पाहिजे. कॅटेगरी येते SC, म्हणजे ST आणि SC या दोन कॅटेगरी आतापर्यंत आपल्या संपल्या. आता जर समजा आपण पुढचा जर विचार केला तर 606 मार्क आणि 493 मार्क या दोन्हीमधला फरक यावर्षी पण त्याच पद्धतीने चालेल. पण रँक बघा, 70,143, 60,395 VJ कॅटेगरी. थोडक्यात तुम्ही जर का एक 65,000 रँक आहे आणि तुम्ही VJ मध्ये आहात तर त्यावेळेस तुम्हाला या कॉलेजमध्ये सीट मिळण्याचे चान्सेस वाढू शकतात. आता पुढची कॅटेगरी आपण घेतो NTB. NTB मध्ये 605 मार्क 2024 चे आणि 25 चे 480. पण रँक पहा, रँक थोडक्यात आता 70,000 75,000च्या दरम्यान तुमचा रँक यायला पाहिजे तुम्ही जर NTB मध्ये असाल तर. जिजाऊ अकॅडमीच्या पेड काउन्सिलिंग सध्या सुरू आहे. तुम्हाला जॉईन करायचं असेल तर तुम्ही पेड काउन्सिलिंग असा मेसेज करा, तुम्हाला रिप्लाय येऊन जाईल. बघा आता NTC साठी थोडा जास्त स्कोअर लागला होता, 24 मध्ये 630 आणि 25 मध्ये 521. पण रँक पहा, रँकमध्ये पण फरक पडला. थोडक्यात एक 35 ते 40,000पर्यंत तुम्ही NTC मध्ये तुमचा रँक यायला पाहिजे या कॉलेजसाठी. आता NTD मध्ये 647 520, पण रँक जो आहे तर तो कुठतरी 30,000च्या आसपास येतोय NTD वाल्यांसाठी. आता जर आपण OBCचा जर विचार केला तर OBCचा रँक हा साधारण 30,000 ते 35,000च्या दरम्यान आपल्याला असणं अपेक्षित आहे. त्यावेळेस कुठं अलॉटमेंट या कॉलेजचे बनतात. स्कोअर तुमच्या समोर आहे, पण स्कोअर दरवर्षी चेंज होतो आणि रँक पण चेंज होतात. कोणत्या स्कोअरला कोणता रँक येईल तर हे रिझल्ट लागेपर्यंत सांगणं कठीण असतं. आता SEBC कॅटेगरी जर आपण पाहिली तर 645 आणि 520 खूप जास्त फरक पडलेला आहे. पण रँक बघा, 31,088 31,774, फारसा फरक नाही, 31,000च्या जवळपासच रँक आहे. तर त्यामुळं SEBC वाल्यांनी हा नंबर लक्षात ठेवा. आता आपलं जे EWS मध्ये येणारे मुलं आहे तर त्यांनी ह्या बघा 48,993 आणि 48,246. थोडक्यात रँकवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहे. स्कोअरमध्ये खूप चेंज आहे, 503 कुठं आणि त्यानंतर 626 कुठं, यामध्ये खूप चेंज आहे. पण रँक जवळपास सेम आहे. आता शेवटची आपली कॅटेगरी येते ओपन. तर ओपनमध्ये 21,000 24,000 या दरम्यान तुम्ही असायला पाहिजे. नवीन असाल सबस्क्राईब करा, कारण येणारे पुढचे व्हिडिओज सगळे तुमच्यापर्यंत पोहोचतील. थांबूया. ओके, बाय.